शिरवळ ग्रामपंचायत सदस्य ताहेर काजी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी शिरवळमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली। या पोटनिवडणुकीदरम्यान तौसिफ काजी व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। हा वाद मिटत आला असतानाच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी अनावश्यक लाठीचार्ज केल्याची तक्रार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केली आहे। मतदारांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या विरोधात शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून धरणे आंदोलन करण्यात आले। या दरम्यान प्रत्येक काठीचा हिशोब चुकता केला जाईल अशी ग्वाही भाजप पदाधिकारी अनुप सूर्यवंशी यांनी दिली। यावेळी वाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला भेट देत तौसिफ काजी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या चौकशीचे आश्वासन देण्यात आले। अखेर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले। गजानन कुडाळकर यांच्या प्रचारासाठी आणि मतदान मागण्यासाठी आम्ही सकाळपासून या प्रक्रियेमध्ये होतो। सर्व मतदार बंधू भगिनींना लोकशाही मार्गाने आम्ही मतदान मागत होतो आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सर्व प्रक्रिया सुरू होती। 5 वाजता ज्या वेळेस आम्ही मतदान मागत होतो, परंतु हे मागत असताना आज लोकशाही मार्गाने आमचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही मतदान मागत होतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार तौसिफ काजी तुमचा काही संबंध नाही आणि इथं तुम्ही थांबायचं नाही आणि अरेरावकी करू लागला। त्यावेळेस आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्याला जाब विचारला की तू हा काय मालक नाहीये गावचा, तू उमेदवार आहे। त्यावेळेस त्याची जी भाषा होती ती अतिशय रगील होती आणि जणू काय लोकशाही मार्गाने त्यांचेही नेते त्या ठिकाणी उमेदवारांना मतदान मागत होते आणि आम्ही आमच्या गजाननसाठी मतदान मागत असताना तो विरोधी पार्टीचा उमेदवार होता, तो अतिशय रागीट स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी आपल्या मतदारांना, मला स्वतःला त्या ठिकाणी आरेरावीची भाषा वापरली। त्यामुळे आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विषय मिटला होता, परंतु हा मिटला असताना पोलीस प्रशासन येऊन त्या ठिकाणी आपल्या काही मतदार बंधू भगिनींना लाठीचार्ज केल्यामुळं आणि या दोन्ही गोष्टीचा दखल घ्यावी म्हणून आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो। आज माननीय DYSP साळुंखे साहेब गावावरने आले, त्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आणि आज या ठिकाणी तौसिफ काजीवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसरं जी लाठीचार्ज झालेला आहे त्या संदर्भात अनुप सूर्यवंशी हे बोलतील, परंतु जो काय त्यांनी शिवीगाळ केली असेल, अंगावर आपल्या मतदारांना धावून आला, त्या बाबतीत आपण तक्रार दिली, त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रवृत्तींना आपण थारा द्यायचा नाही। आपण अतिशय शांततेत या ठिकाणी प्रक्रिया पार पाडत असताना विरोधी उमेदवारांनी ज्या पद्धतीने दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण केले, त्या दहशतीला इथून पुढच्या काळामध्ये आपण त्याच प्रकारे उत्तर देऊ आणि आज तुम्ही सर्वजण खरं तर या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहात आणि आज अतिशय चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे। उद्याचा दिवस मतमोजणीचा आहे, त्यामुळं उद्याही आपण संयम ठेवायचा आहे, आपण संयम डळून द्यायचा नाही, कारण ही मतदान प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने आहे। आपण सुद्धा लोकशाही मार्गानेच जी काही घटना घडली ती लोकशाही मार्गाने इथे येऊन आपली तक्रार दिलेली आहे, त्यामुळं आपण लोकशाही मार्गाने आपण जायचंय। त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तो गुन्हा आता 100% दाखल झालेलाच आहे। पण त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या दरवाज्यात आपण आता उभो आहोत, पण पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने मुळात वाद झाल्यानंतर शांतता सुद्धा आपण प्रस्थापित केली आणि शांतता प्रस्थापित केल्यानंतर PI नलवडे साहेबांनी अचानक येऊन आपल्या मतदारांच्यावर जो लाठीचार्ज केला त्या संदर्भात आपण तक्रार दाखल केलेली आहे आणि ही तक्रार दाखल करत असताना इथल्या पोलीस स्टेशनला त्यांचं असं म्हणणं आहे की अधिकार नाही, पण आपण त्यांच्याकडून लेखी घेतलेले आणि त्या लेखीत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ही तक्रार SP ऑफिसच्याकडे चौकशीसाठी जाईल। आपण सुद्धा SP ऑफिसला जाणार आहोत। ज्या विनाकारण मतदारांना मारलं, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाठीचार्जचा आदेश नव्हता। लाठीचार्जचा आदेश नसताना सुद्धा जर एखादा
पोलीस अधिकारी तो सुद्धा PI लेवलचा अधिकारी लाठीचार्ज करत असेल ती ही गांभीर्याची बाब आहे आणि पोलीस अधिकारी शिरवळच्या लोकशाहीचा खून करतोय असं आपलं ठाम म्हणणं. पण शेवटी शिवसेना असेल भाजप असेल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि दखल घेऊन तिथल्या या तवाईचे DYSP आले त्यांना सुद्धा या संदर्भात स्पष्ट आश्वासन द्यावं लागलं की आम्ही योग्य ती तपासांती कारवाई करू. आणि मला खात्री आहे कारण ज्यांना लाठीचार्ज झाला आहे लाठीचार्जचे साक्षीदार सुद्धा इथं अनेक आहेत आणि ज्यांना लाठीचार्ज झालं ते स्वतः प्रमुख आपले साक्षीदार असतील आणि ते नक्की SP साहेबांच्याकडे सुद्धा सांगतील. आणि या PI साहेबांचा जो काय बंदोबस्त करायचा येणाऱ्या काळात कारण त्यांची कार्यकर्त्यांच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य जणांच्या बाबतीतली वागणूक ही वेगळी भूमिका आणि म्हणजे ते चोराला ह्यांच्याकडं खूप मोठा न्याय असतो. ही न्याय कधीतरी थांबला पाहिजे त्यांचा चोराला द्यायचा ही आपली ठाम भूमिका आहे. आणि ही ठाम भूमिका जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा ठाम राहू याची काळजी करू नका. इथं ज्या ज्या काठ्या बसल्यात त्या काठ्यांची किंमत आपण त्यांच्याकडून वसूल करून घेऊ एवढा शब्द मी तुम्हाला सांगायचं. आणि उद्या निवडणूक आहे म्हणजे निकाल आहे. निकाल जय पराजय हा लोकशाहीचा भाग आहे. आपण अत्यंत संयमाने आणि शांततेत कसल्याही परिस्थितीत या निकालाचा स्वीकार करायचा आहे एवढंच बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोक इकडून चला.